भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जीभ यापूर्वी अनेकदा घसरली आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबाबत त्यांनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं। दानवेंच्या वादग्रस्त विधानांवरती टाकलेला हा प्रकाश। पुन्हा काढायचा नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू। सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच साले। राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या या व्यथा आणि त्यांचं दुःख भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत पोहोचलंच नसावं। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तुरीचं उत्पादन घेतलं आणि आता ही तूर विकण्यासाठी शेतकरी दिवस रात्र खरेदी केंद्राबाहेर ठाण मांडून आहे। त्यातही त्याला भाव पाडून दिला जातोय। राज्यात यंदा शेतमालाला नीचांकी भाव मिळतोय। कधी नव्हे ते डाळिंब आणि द्राक्षाचे दरही कोसळलेत। राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत। शेतकऱ्यांची ही ससे होलपट दानवेंपर्यंत पोहोचलीच नसावी। त्यामुळे तुरीचं रडगाणं बंद करा असं सांगताना दानवेंची जीभ सैल झाली। मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये। या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणल्या जात असेल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणलं जातं। म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली। त्याला रडे धंदे करू नका। तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे, बिलकुल काढून टाका डोक्यातून। हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जीडीपीला आल्या कशा 22 जागा? दानवेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियापासून थेट रस्त्यापर्यंत रान पेटलंय। तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनं देखील दानवेंविरोधात जोडे मारो आंदोलन छेडलंय। विरोधकांनीही दानवेंच्या या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय। उद्यापासूनच राज्यामध्ये आम्ही आंदोलन छेडणार आहोत। राज्यातल्या ठिकठिकाणी जिल्हा स्तरावर त्याचा निषेध म्हणून सर्वत्र आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही करणार आहोत। आणि दानवेंनी जे साला म्हणून जी पदवी शेतकऱ्यांना देऊ केलेली आहे ती आम्ही त्याला साभार परत करणार आहोत। उद्यापासूनच ही दानवे यांना साला दानवे म्हणून संबोधित करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे ते निंदनीय आहे आणि त्यामुळे एक महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा रोष आहे। मुंबई ठाण्यामध्ये एवढ्यासाठी आंदोलन झालं नाही कारण मुंबई ठाण्यामध्ये कोणी शेतकरी नाही, परंतु जिथे जिथे शेतकरी आहेत ज्यांचा रोष आहे त्यांचा रोष बाहेर येतो। दानवेंच्या वक्तव्यावरून पहिल्यांदाच वाद झालाय असं नव्हे तर यापूर्वीही दानवेंची जीभ घसरत राहिली आहे। दानवे केवळ शेतकऱ्यांचीच थट्टा करतात असं नव्हे तर निवडणुकीच्या काळातही दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच होती। गेल्या वर्षी मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की खूप दुष्काळ आहे। माणसं स्थलांतर करतायत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटं चित्र आम्ही उभं करत होतो। आणि याचा परिणाम असा झाला की 68 वर्षात पहिल्यांदाच 4200 कोटींची मदत शेतकऱ्यांना मिळाली। निवडणुकीच्या पहिली रात्र ही अत्यंत महत्वाची असते। कदाचित अचानकपणानं लक्ष्मी दर्शन सुद्धा निवडणुकीच्या अगोदर एक दिवस होत असतं। त्यामुळं अशी लक्ष्मी जर घरी आली तर तिला परत करू नका, तिचं स्वागत करा। पण मतदानाला जो निर्धार केलेला आहे पक्का, तो निर्धार पक्का ठेवा। कमल या निशाणीचं बटन दाबा। रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं केवळ दानवेंच्या अडचणी वाढलेल्या नाहीत तर भाजपच्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही अडचणी वाढल्या। आधीच तूर खरेदी, शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे नाराज असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर दानवेंनी मीठ चोळलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या असंतोषाचा फटका जसा दानवेंना बसणार आहे तसा तो त्यांच्या पक्षालाही बसण्याची शक्यता आहे। रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने केवळ दानवेंच्या अडचणी वाढणार नाहीत तर भाजपच्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही अडचणी वाढणार आहेत। आधीच तूर खरेदी आणि शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर दानवेंच्या वक्तव्याने मीठ चोळलंय। त्यामुळे याचा फटका निश्चितच जसा दानवेंना बसणार आहे तसा त्यांच्या पक्षालाही बसण्याची शक्यता आहे। दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।